सिद्धिराज, आपला डाऊट खरा होता. हा ऍक्सिडेंट नव्हता, हा घातपात होता. ऐक, आपल्या निधनाच्या बातम्या, ती छापलेली पोस्टर्स, ते सगळं खरं ठरलं असतं. तुम्ही, मी, काका, आपलं बाळ, आज कोणीच नसतं या जगात. आणि आनंदी आपल्याशिवाय कशी राहिली असती? कोणी बघितलं असतं तिला? मला तर काही कळतच नाहीये. आणि बाळ या जगात यायच्या आधीच. ऐक ना प्लीज प्लीज शांत हो तू. असे कसे शांत हो मी सिद्धिराज? आपल्यामुळे कुणाचा तरी जीव गेलाय. आपण खरं तर या जगात नसतो तर आपल्याऐवजी कुणीतरी. सिद्धिराज, हे बघा, आपल्याला त्या लोकांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे. मला तरी ही गोष्ट सहन होत नाहीये की आपल्यामुळे कुणाचा तरी जीव गेलाय, कुणाला तरी इतका त्रास झालाय, आपल्यामुळे कुणीतरी सफर होतंय. मला काही कळत नाहीये, काही सुधरत नाहीये मला. प्लीज 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 शांत हो. तू बस आधी. अहो पण तू बस आधी भावना, मी सांगतोय ना, शांत हो. सावर स्वतःला. मगाशीच म्हणाले होते ना मी, इथून पुढे हिला रोजच अशी चक्कर येणार. आणि तसंच घडलं. वा वा वा, गुप्त बैठक चालली वाटतं. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये, कारण मला माहिती हे सगळं कोणामुळे घडतंय. हे सगळं हिच्यामुळे घडतंय. हिच्या पत्रिकेतील दोषांमुळे होतंय. गुरुजी घरी आले, त्यांनी भाकीत केली, पण कोणी लक्ष दिलं नाही, कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. अरे, हिच्या पत्रिकेतील ग्रहाने तर कोकलून या घरातल्या लोकांना सांगितलं, तरी देखील तुम्ही विश्वास ठेवला नाही. ही भावना ज्या घरात लग्न करून जाईल त्या घरात सोबत एक मृत्यू घेऊन जाणार, असं हिच्या पत्रिकेत लिहिलेलं आहे. हे आता ते खरं होतंय. तुम्ही तर तुमचा थोबाड बंद ठेवा पहिलं तर. एक शब्दही बोलायचा नाहीये. घरात वेळ काय, तुम्ही बोलताय काय? मी खरं तेच बोलतेय. आणि ह्या घरावर ही वेळ हिच्यामुळेच आलेली आहे सिद्धू. आजवर मी तुम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांनी माझं बोलणं हलक्यात घेतलं. आता तुमचे डोळे उघडतील, नेमकं खरं कोण खोटं कोण हे तुम्हाला समजेल. भावना, आत्ताच्या आता आपण निघू इकडे. इकडे थांबण्यात काही अर्थ नाही. आणि तुम्हाला तर मी नंतरच बघून घेईन. बघ बघा सिद्धू, नंतर बघ. मी इथेच आहे, मी कुठे जाणार आहे पळून. पण त्यासाठी तू इथे असायला हवा.